नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय म्हणण्यापेक्षा आज आपल्या व्हिडिओची सुरुवात होती आहे एका सुंदर अशा देवराईमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये। दिवस त्याच्या उकळण्यामध्ये जातो, मग त्यातले टॉक्सिक कंटेंट जातात आणि इकडे कुठे घरामध्ये वगैरे एक चांगला सोहळा असेल तर त्या सीझनमध्ये ती बर्फी केली जाते। आणि ही पण आता तुम्ही म्हणाल ही मी घरी जाऊन लावतो तरी ती येत नाही। जंगलामधला जो पाऊस लागतो, लीफ लिटर्स लागतात, हे पालापाचोळा पडतो, मलमूत्र शेण प्राण्यांचं, त्याच्यातूनच ती उगवते। त्यामुळे तिला तेवढा हे लागतो। आणि ही शेंग पण आफ्रिकेच्या काही पार्टमध्ये आणि आपल्या जगाच्या पट्टीवर श्रीलंका आणि भारतातलं विश्ववृत्ताचं श्रीलंका आणि इंडियाच्या देवरायांमध्येच आढळते। नाव काय सर त्याचं? गारंबी। गारंबीचा बापू ऐकलं का मराठी धडा म्हणून आपण त्याला चांदाडा म्हणतो। तर तुम्ही बघता की करवंद वगैरे विकायला स्थानिक पानं आणतात, तर ह्याची पण फळं का नाही, आपला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तो मोठ्या आवडीने खातोय, त्याला फळ लागतं। डॉक्टर साहेब पण आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये। सर हे सोरायसिस वर वापरलं जातं। हे घोटवेल स्माइलेक्स झेलानिका तेलामध्ये क्रश करून कधी वापरलं जातं। हे आहे सोल्यानिसी फॅमिली, म्हणजे आपल्या वांग्याच्या कुळातलं। तर ह्याचं पंचांग आहे ना, पान, मूळ, खोड, साल आणि फळ हे तिन्ही पण आयुर्वेदामध्ये वापरलं जातं। आणि स्थानिक लोक याचा खरडा करून खातात पिकलेल्या फळाचा। ह्याच्यापेक्षा पण मोठी असते बरं का? बघूया की होय. गारंबी मला शेंगाची आमटी आवडते। गारदाळ गारंबी मैकच नाही ही बर्फीची इरिथ्रेना स्पीसीस, इरिथ्रेना इंडिका, इरिथ्रेरा सुब्रोजा आणि तिसरा हे इरिथ्रेना स्पीसीस आठवेना, सांगतो आठवण। हे फाबेसी फॅमिली, म्हणजे पळसासारखंच आहे बघा। पळसाला पाणी तीनच, तसं आता बघा मधलं पान घेतलं तर त्याची घडी एकमेकावर ओव्हरलॅप होते। आता डावीची आणि उजवी केली तर 25% भाग राहतो। हा त्याचं फाबेसी फॅमिलीचं हे वैशिष्ट्य आहे। तर हे का झाड पक्ष्यांसाठी ज्यूस बार आहे, म्हणजे जवळजवळ 16 ते 17 प्रकारचे स्पीसीज याच्यावर येतात। इंडियन कोरल ट्री इंग्लिशमध्ये म्हणतात। आणि म्हणजे ज्यांना शेती आहे, भरपूर पक्षी यावेसे वाटतात, तर हे झाड तुम्ही आवर्जून लावा, खूप चांगलं झाड आहे। काय नाव पंगारा एनी क्लायमेटला येते ना, निरगुडी हा, किंवा स्थानिक भाषेमध्ये निगड म्हणतात। व्हायटेक्स निगुंडो म्हणून निरगुडी तेल हे सांधेदुखीवर वापरलं जातं आणि खूप चांगलं आहे। म्हणजे हेज म्हणून तुम्ही हा प्लांट वापरू शकता। फ्लॉवरिंग आल्यावर बटरफ्लाय पण खूप येतात याच्यावर। सर हे एक बायोलॉजिकल वॉर आहे, म्हणजे आपल्याकडे जसं काँग्रेस गवत आलं तसं ही रानमोडी नावाची वनस्पती आली, युपॅटेरियम ओडोरॅटम म्हणून, म्हणजे रान मोडतच जातं। यावेळी ज्याला फ्लॉवरिंग येतं, इन्फ्लोर अष्टरेसी फॅमिली, बिया वाऱ्यामार्फत स्प्रेड होतात, पडतात, परत येतं आणि लोकल झाडं संपवत जातं, म्हणून त्याला रानमोडी म्हणतात। आता मी तुम्हाला देवराईपासून थोडं लांब आणलंय बघा। देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल। तर हा एक फुफ्फुस आहे आणि इथे ज्या वनस्पती सापडतात त्या जंगलामध्ये इतर तर सापडत नाही। आणि इथून झऱ्याचा उगम झालेला असतो, नदीचा उगम झाला असतो। पाटील सरांनी एवढं महत्त्वाचं काम केलं, ह्याच्यातल्या सगळ्या ज्या बिया आहेत अतिमहत्त्वाच्या आणि फक्त जगाच्या पाठीवर पश्चिम घाटामध्ये सापडतात। पोत्यानं बिया शिवाजी युनिव्हर्सिटीच्या लीड बॉटॅनिकल गार्डनकडे दिल्या। कोरोना पॅन्डेमिकमध्ये तर कधी मुलांना मोटिवेट करून वगैरे दिल्या। तर ही कोल्हापुरातली टॉपच्या देवराईमध्ये एक देवराई येते, म्हणजे आपल्याला तिचं महत्त्व आणि महत्त्व माहीत नाही। इथे ते ग्रेट हॉर्न आऊल 2.5 फुटाचं घुबड दिसतं, हॉर्नबिल दिसतात इथे। हो, फक्त आपलं लक पाहिजे। आणि पॅराडाइज फ्लाय कॅचर दिसतो, व्हर्डिएटर फ्लाय कॅचर दिसतो, शेकरू पण असतं, जायंट स्क्युरल आहे, रान मांजर आहे इथे। तर हे जगाच्या पाठीवर ही जी देवराईची कल्पना आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सेक्रेड ग्रोव्ह म्हणतो, हे तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा
या 4 ते 5 राज्यांमध्येच आढळतं. कोल्हापूरमध्ये सगळ्या लहान मोठ्या देवराई मिळून 250 म्हणजे 264 देवराई आहेत. त्यातल्या सगळ्यात सुंदर रिचेस्ट देवराईमध्ये ही देवराई येते. अकावलीस ह्याचं नाव. आणि हे पन्हाळ्याच्या किल्ल्यावर पण आपल्याला खूप दिसतं, देवरायांमध्ये दिसतं. जिथे सावली आहे त्या ठिकाणी आपल्याला हे इम्पेशन्स दिसतं. इम्पेशन्स म्हणजे काय, त्याचं जे फळ असतं त्याला हात म्हणजे ज्यावेळी ते मॅच्युअर्ड होतं त्याला स्पर्श केला ते इमिजिएट स्प्राउट होतं, बी पडतं. म्हणजे त्याला पेशन्स नाहीत म्हणून इम्पेशन्स. मध्ये त्यासारखा हे आहे बघा तिचा हा चेहरा आणि हे तिचा जगा. तर हे पण प्लांट कने नन फ्लॉवर म्हणतात त्याला. आणि हे पण असं ओसाड जागी किंवा ह्याच्या, मला ह्याचं सायंटिफिक नेम आठवलं की तुम्हाला सांगतो. हे आपल्याला मोस्टली दिसतं सह्याद्रीमध्ये. हे ना त्याचं नाव हे मराठीमध्ये आग्या म्हणतात. तुम्हाला जर हे लागलं तर कंसकळीसारखंच तर अगदी मरणप्राय वेदना होतात, खूप खाज येते. आणि गंमत आहे ह्याचाच उतारा की नाही, ह्याच तेवढ्या 10 बाय 10च्या रेडियसमध्ये ह्याचं ते दाह कमी करण्यासाठीचं औषध असतं. ते मग चोळलं की त्याचा दाह कमी होतो. जे याला आग्या असंच सायंटिफिक नाही. महेश, तू मला फोन पण करत नाहीस कधी. हे जे उत्काळी आपतर बनवलं जाते, आता वाळलेलं आहे, वास नाही. काय 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 वास नाही, वास आहे वाळलंय ते. तर हे खूप अगरबत्ती विकलं जातं. काय ऍक्च्युअली काय म्हणायचं, नागकेशर आहे ना, नागकेशर मेसुआ फिरोआ म्हणून आम्ही झाडं लावले त्यातली. नागकेशर. पाडगावला हा फायकस इस्पिडा म्हणजे हे बघ खरखरीत पान आहे, वडाच्या कुळ्यातला काळा उंबर म्हणतात. काळा उंबर काय, भेडा आणि आवळा हे भेड्याचं झाड. आता ते हेळा म्हणत होते की नाही, ते स्थानिक भाषेमध्ये म्हणतात. त्याला फळ आलीत बघा, भेड्याची फळ छोटी छोटी गोल आहे. हा हा आणि हिरडा जरा असा लांबट असतो, लांबट असतो. हो, तर बदाम सारखा खूप देखणं झाड आहे. आणि महाकाय वडा पिंपळासारखं नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट कॅनोपी येते त्याची. भेडा टर्मिनालिया बेलारिका. आणि जे लाल तुरे दिसतात तो आहे कॉस्टस स्पेसियोसा, ज्याला आपण मराठीमध्ये पेव म्हणतो. पेव फुटणे नावाचा वाक प्रचार की नाही, त्याच्यावरून त्या झाडावरून पडला. ते मुंग्यांचे आहेत का बरोबर? कुठले नाही. मी फक्त निवांत बसलोय, बाकी काही केलं नाही. आता जस्ट 10 मिनटं झोपलो. 10 मिनटानंतर आता मी उठून बसलोय. आता बघताय माझ्या मागे सगळेजण अजून झोपलेले आहेत आणि इथं फक्त पाण्याचा आवाज येतोय बस, बाकी काही नाही. आणि काही लोकलची लोक इथं जनावरं चरायला आलेत तेच, बाकी त्या व्यतिरिक्त काही नाही. लिटरली दिस इज रियल जन्नत. रिअली शहरात राहून हे मजा मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला जंगलातच यावं लागतं, तरच तुम्हाला ही मजा मिळते. आणि हे खूप मस्त आहे. आता जास्त इथून पुढं काही नाही आहे. इथून आता कोल्हापूरमधनं रिटर्न. त्यामुळे आता मला मोठं व्लॉग कोल्हापूरपर्यंत येईल. तिथून पुढचा रोड तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता कोल्हापूरपर्यंत आता किती वाजता निघायचं होतं कोणास ठाऊक. जास्तीत जास्त अजून एक अर्धा तास इथे थांबू आणि त्यानंतर इथून पुढच्या कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ होऊ. पण आजचा दिवस रिअली इट स्पेंड लाईक ॲन ऑसम डे.
खूप मजा आली आज. इतकं निसर्गाबद्दल खूप काही काही जाणून घ्यायला मिळालं आणि मगाचं जेवणसुद्धा इतकं अप्रतिम होतं. ॲक्च्युली झालं होतं असं की सकाळी तुम्हाला माहिती आहे मी सकाळी पहाटे लवकर उठलो होतो, राईड केली होती, त्यामुळे मी पूर्णपणे एक्झॉस्ट झालो होतो. त्यामुळे मी ब्लॉग केला नाही, डायरेक्ट जेवायला बसलो. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकलो नाही. म्हणजे जेवताना काय तर जेवताना ऑब्व्हियसली नॉनव्हेज होतं. नाही का दिसत तो. नमस्कार मंडळी. मी तुम्हाला म्हटलं होतं आडोलीच्या राईडवरनं आल्यानंतर नाही म्हटलं तर ऑलमोस्ट मला एक 8-10 दिवसाचा गॅप पडला माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण का आल्यानंतर थोडंसं कामं चाललेली असल्यामुळे मी काही व्हिडिओ करू शकलो नाही, त्यामुळे गॅप पडला. तर आपण ज्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की कोल्हापूरपर्यंत मोठं ब्लॉग करणार, पण त्यावेळेला झालं असं की एकतर आम्ही तिथून बाहेर पडलो, पण बाहेर पडताना जे प्राथमिक शाळेचे जे शिक्षक होते, जे सर होते, त्या सरांनी आम्हाला आग्रहानं घरी चहा पिण्याचं आमंत्रण दिलं आणि आम्ही त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर तिथून आम्हाला बाहेर पडायला ऑलमोस्ट वाजले संध्याकाळचे 7. अंधार पूर्ण होता आणि मेन घाट सेक्शन खूप मोठा घाट सेक्शन होता. त्यामुळं मी तिथं कोणत्याही पद्धतीने व्हिडिओ करू शकलो नाही. कारण का आम्हाला ग्रुपला संध्याकाळी तिथं आता तो भाग असा आहे ना, सगळ्या बाजूने डोंगर आणि मध्येच त्या एक थोड्या वाड्या असा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी हिंस्र प्राणी आणि पशु यांचा धोका फार जास्त होता. त्यामुळं लवकरात लवकर त्या भागातून बाहेर पडणं हा आमचा उद्देश होता. त्यामुळं मी त्यावेळेला तिथं कोणत्याही पद्धतीचा व्हिडिओ किंवा मोटो ब्लॉग काही करू शकलो नाही. तिथनं डायरेक्ट कोल्हापूरमध्ये आलो. कोल्हापूरमधून फट सगळ्यांना बाय बाय करत रात्री मी 12 ते 12:30 दरम्यान मी सांगलीला येऊन पोहोचलो. तर हा अशा पद्धतीचा पूर्ण आडोलीचा व्हिडिओ होता. आता ह्याच्यामध्ये व्हॉट वेंट रॉंग, जे काय चुकीचं घडलं किंवा जे काय बरोबर होतं त्याबद्दल बोलायचं झालं तर जे बरोबर झालं ते म्हणजे राईड चांगली झाली, भरपूर चांगले, ते सर पण चांगले होते, प्लस माहिती पण भरपूर काय काय मिळाली. एक सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये एक दिवस स्पेंड करायसाठी भेटला, भरपूर काय झालं. पण रॉंग फक्त एकच गोष्ट झाली, जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकू शकता किंवा सुरुवातीच्या एक 2-3 मिनिटामध्ये तुम्ही ऐकू शकता. पहिलं म्हणजे वाऱ्याच्या आवाजाचा मला त्यावेळेला रिअलाइज झालं नाही की वाऱ्याचा आवाज एवढा खूप त्रासदायक होऊ शकेल. कारण का मी कंटिन्यू ब्लॉग करत होतो. मी माझ्या व्हिडिओ क्लिप मी चेक नाही केल्या. दॅट्स माय साइड ऑफ मिस्टेक. आणि सेकंड थिंग म्हणजे तिथं मागं एक बुलेट चालू होत होती, त्या बुलेटचा भरपूर आवाज आला. दॅट इज अ सेकंड मिस्टेक. या 2 माझ्या बाजूने झालेल्या चुका होत्या. आणि ओव्हरऑल जर म्हणायचं झालं तर या वेळेला राईड अशी झाली की ज्यामध्ये असं चुका किंवा असं रॉंग काय झालंय असं म्हणताच आलं नाही. कारण सगळं एकदम व्यवस्थित स्मूथपणे पार पडलं आणि व्यवस्थितपणे राईड पण खूप छान झाली. आम्ही एन्जॉय केलं आणि तिथं मुलांना स्वेटर वगैरे वाटले, केले, त्यांच्यावर वेळ स्पेंड केला, खूप मजा आली. तर मी आता तुमची या व्हिडिओसाठी रजा घेतो. मी भेटतो तुम्हाला आता परत नवीन एका व्हिडिओमध्ये आणि एका नवीन सफारी सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.